मोदी 3.0 कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये। भाजपला 18 आणि घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदं देणार असून घटक पक्षांना 7 कॅबिनेट असतील आणि 11 राज्य मंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। टीडीपी आणि जेडीयूला प्रत्येकी 2-2 मंत्रिपदं असतील। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाला प्रत्येकी 1 मंत्रिपद दिलं जाईल, तर इकडे एलजेपी, जेडीएस आणि एचएएम मधून प्रत्येकी 1 मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तेव्हा नवीन मोदी सरकारचा हा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे पाहूया। हे सरकार एनडीएचं सरकार आहे आणि त्यामुळे मित्र पक्षांना कशा पद्धतीनं हे वाटप होणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पाहूया आपण ग्राफिक्सद्वारे हा फॉर्म्युला। एनडीए सरकारचा फॉर्म्युला भाजपला 18 आणि घटक पक्षांना 18 मंत्रिपदं असतील। घटक पक्षांना यामध्ये 7 कॅबिनेट मिळतील आणि 11 राज्य मंत्रिपदं। टीडीपी आणि जेडीयूला प्रत्येकी 2-2 मंत्रिपदं। तर महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 मंत्रिपद, एलजेपी, जेडीएस आणि एचएएमला प्रत्येकी 1 मंत्रिपद असेल। तेव्हा मोदी सरकार 3.0चं कॅबिनेट नेमकं कसं असणार आहे, हा फॉर्म्युला कसा ठरलाय आपण पाहतोय। कोणाला कुठलं मंत्रालय मिळतं हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल।